तुमचं सिद्धेश्वर युवा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव यामध्ये हार्दिक स्वागत। मंडळाबद्दल सांगायचं म्हटलं, मंडळाची स्थापना 2015 रोजी झाली। त्यावेळी हे मंडळ काही कार्यकर्त्यांचं होतं, फक्त 10 ते 12 कार्यकर्त्यांनी मिळून झालेलं हे मंडळ होतं। जशी प्रगती होत गेली, जसं वर्ष वाढत गेली तशी प्रगती होत गेली मंडळाची। मंडळ आता पूर्ण 10 वर्ष झालेले आहेत मंडळाला। 11 वर्षात मंडळाने पदार्पण केलेलं आहे। जे मंडळ 10 कार्यकर्त्यांवर सुरू झालेलं आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 300 ते 400 कार्यकर्ते आहेत। पहिल्या वर्षी आम्ही स्वतः सगळी वर्गणी काढून थोडंसं सगळं साहित्य गोळा करून आम्ही हा गणेशोत्सव साजरा केलेला। पण आता आमचे इंस्टाग्रामवर फॉलोवर्सच 500पेक्षा जास्त आहेत। खूप सारे मान्यवर येतात, इन्स्टा रील येतात, विविध चॅनलचे न्यूज चॅनलचे रिपोर्टर येतात आमच्याकडे। त्याचबरोबर आम्हाला स्पॉन्सरशिपही आता भेटते, अन्य राजकीय वगैरे सगळे लोक येतात इथे। मंडळ आता जवळजवळ नाही म्हटलं तरी फार प्रगती करते। इंस्टाग्रामवर आमचे 500पेक्षा जास्त आहे। सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर आम्ही प्रयत्न करतो की पुढच्या वर्षी आम्ही आमचं स्वतःचं वेब पेज काढणार आहे, जेणेकरून सगळं काही ऑनलाईन होईल। ऑनलाईनचा जमाना आहे, त्यामध्ये ऑनलाईन आमची देणगी स्वीकारण्यात येईल सगळं। पहिले आम्ही फक्त कॅशवर घ्यायचो, आता आम्ही डिजिटल जरी पण चालू केलं, आम्ही जीपे वगैरे करतो। सध्या आमच्याकडे एक मोठी बँक पण आम्ही स्पॉन्सरशिप दिलेली आहे। विविध कार्यक्रम आपण ह्या मंडळातर्फे आयोजित करतो, त्यामध्ये लहान मुलांसाठी विविध स्पर्धा। हे मंडळ नाही आहे, सामाजिक एक संस्था आहे। महाडमध्ये आलेला पूर असो, कोणाला आर्थिक सहाय्य असो, आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर आमचे अध्यक्ष सिद्धेश पाटील, उपाध्यक्ष वैभव घाडेगावकर आणि त्याचबरोबर सरचिटणीस हेमंत शिंदे आणि आमचे आम्हाला हातभार लागलेला श्री राजेश सुर्वे साहेब, जे आमचे मंडळाचे बरोबर धन्यवाद। मंडळाच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो, जे आम्हाला आर्थिक सहाय्य करतात मंडळाला। त्याचबरोबर मंडळाचा जो भंडारा असतो, साहित्यरूपी जे मदत करतात, त्या सगळ्यांचे मंडळातर्फे मी ऋणी आहे, आभार मानतो। त्याचबरोबर ही संपादक यशवंत कृष्ण माधव, कोकण विजय न्यूज चॅनलचे हे रिपोर्टर आहेत, त्याचबरोबर संपादक आहेत। त्यांनी आमच्या ह्या मंडळाला कोकणावरून खास जे डोंबिवली शहरात आले, डोंबिवली शहरामधील आजरे गावामध्ये येऊन त्यांनी आमची न्यूज घेत आहेत आमची, त्याबद्दल आम्ही मनापासून शतशः यांचे आभारी मानतो। परत दरवर्षीप्रमाणे त्यांनी आमच्या मंडळाला व्हिजिट द्यावी हीच नम्र विनंती। धन्यवाद। Grow